नमस्कार, तुमचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मी आज करंजी बनवते। आज तुळशीचे लग्न आहेत ना, त्याच्यामुळे मी करंजी बनवते। तुळशीच्या लग्नासाठी काहीतरी मला गोड बनवायचं होतं, मी खव्याची करंजी बनवते। हे बघा, खव्याचं सारण आहे आणि हे बघा करंजी बनवले मी। आणि मी ह्या साच्याचा वापर करते करंजी बनवताना। खव्याची खूप छान लागतात करंजी। हे साच्याचा उपयोग केला ना, जास्त आपल्याला त्रासही होत नाहीये बनवताना, लगेच होऊन जातात। खूप छान अशी बनली माझी करंजी। तर आता मी अशाच प्रकारे सर्व करंज्या तयार करून घेते। पहिले मी अशा गोळ्या तयार करून घेतल्या, आता मी लाटून घेते पटपट। ह्या साच्याचा वापर केला ना, एकसारखे आपल्या करंजी होतात। आता मला करंजी बनवल्यानंतर मला अजून तयार व्हायचं आहे, तुळशी माताची पूजाही करायची आहे। आता हे सर्व मी तळून घेते, सर्व करंजी बनवून। नंतर मी तयार होऊन तुळशी माता जवळची जागा स्वच्छ करून घेतली। नंतर मी रांगोळी काढून घेते। अशा प्रकारे मी तुळशी मातासमोर रांगोळी काढून घेतली। नंतर देवाचीही पूजा करून घेतली। नंतर तुळशी माताला ओटी भरण्यासाठी जेवढं माझ्याजवळ साहित्य होतं तेवढं मी काढून घेतलं तुळशी माताची ओटी भरण्यासाठी। मी आता पूजा करून घेते, कारण ऊसही मला नाही भेटला। जितकं साहित्य होतं तेवढ्यातच आता मी पूजा करून घेते। गावी कसं सर्व आपल्याला भेटतं, इथे कॅन्टमध्ये जेवढं साहित्य आहे तेवढ्यातच आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं। हे ओटीचं साहित्य आहे। मी तांदूळाला हळदी कुंकू लावून अक्षता तयार केल्या। अशा प्रकारे मी तुळशी माताचं लग्न लावलं। तर भेटूया आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये।